बाहेर असा मस्त पाऊस पडतोय आणि अशा वेळी वाटतं ना काहीतरी गरमागरम खायला असावं. आहा! काय मस्त याचा स्वाद यायला लागलाय. एकदम मस्त असे खमंग खुसखुशीत वडे बनवलेले आहेत आणि ते सुद्धा मेथीच्या भाजीपासून. कमी तेलामध्ये, कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल ना एवढी जबरदस्त लागते. चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूया. यासाठी भाजी सगळ्यात अगोदर निवडून घ्यायची आणि निवडताना याची ज्या कोवळ्या काड्या असतात त्याच्यासकट भाजी मी निवडून घेतलेली आहे. निवडून झाल्यानंतर चांगली 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आता भाजी चिरायची आहे. चिरलेली सगळी भाजी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतली. तर सगळ्यात अगोदर इथे 1 चमचा गच्च भरून धने जिरे पूड घालायचे आहे. हा पदार्थ तिखट बनवायचा आहे त्यामुळे मिरची जराशी जास्त घेतली, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलंय. तर आता मिरचीचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बारीक असं वाटून घेतलं. वाटताना थोडीशी कच्ची कोथिंबीरसुद्धा घातली. तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे. जराशी हळद घालायची आणि त्यानंतर मग एक मोठा चमचा भरून इथे मी पांढरे तीळ घालते. अगदी घरच्या साहित्यापासून खूप छान ही रेसिपी बनवून तयार होते. तर इथे पहा मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले. त्यानंतर पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्याला चांगला कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. पिठाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. याला खमंगपणा येण्यासाठी एक मोठा चमचा भरून इथे मी ओवा घालते आणि ओवा घालताना थोडासा हातावरती असा चोळून घाला. अगदी थोडंसं अर्धा चमचा गोड तेल घालायचं आहे. मेथीच्या भाजीमध्ये थोडासा कडवटपणा असल्यामुळे बऱ्याच जणांना ही भाजी खायला आवडत नाही किंवा लहान मुले शक्यतो पालेभाज्या खायला नको म्हणतात. मग अशा वेळेला मिरची थोडीशी कमी घालायची आणि असा पदार्थ त्यांना बनवून द्यायचा. बघा, ज्यांना कोणाला मेथीची भाजी खायला अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी खास ही रेसिपी नक्की बनवा. आजपासून न आवडणारी मेथीसुद्धा त्यांच्या आवडीची होईल. तर सुरुवातीला पाणी न घालता हे पीठ मी असंच चोळून चोळून मळून घेते. यामध्ये जे जे काही आपण जिन्नस घातलेले आहेत, शिवाय तेलसुद्धा थोडंसं घातलं आहे. हे सगळं व्यवस्थित चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून यावरती पाणी घालायचं ते. म्हणजे आपला जो काही मसाला त्यामध्ये उरला होता, तो सुद्धा वाया जाणार नाही. सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घाला आणि आवश्यकता भासली तर अजून वरून पाणी घातलं तरी चालेल. आता हे पीठ मी मळून घेते आणि मळताना जरासं घट्ट मळायचं आहे. आता बऱ्याच जणींना वाटलं असेल याची मी पुरी बनवते का काय ते. तर पुरी न बनवता एक वेगळी रेसिपी बनवते. पुढे पाहालच तुम्ही. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला छोटीशी विनंती आहे. रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर पीठ चांगलं मळून झालं आहे पहा. वरून थोडंसं गोडं तेल लावलेलं आहे. मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि गोल गोल करत त्याचे मस्त छान असे वडे बनवायचेत. आणि अगदी कमी तेलाचा वापर करून हे वडे मी कसे बनवते हे सुद्धा पुढे पाहालच तुम्ही. तर अशा पद्धतीने पहा, थोडंसं प्रेस करून चपटे वडे बनवून घेतलेले आहेत. तर सगळ्या पिठाचे वडे मी बनवून तयार केलेत. त्यानंतर इथे साईडला थोडेसे पांढरे तीळ घेतलेत आणि यामध्ये तर तिळाचा वापर केलेला आहेच, पण वरून तीळ लावले ना खूप छान दिसायला पण सुंदर दिसतं आणि खायला पण टेस्टी लागतात वडे. सगळ्या वड्यावरती थोडे थोडेसे तीळ असे पसरून घेते.
गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये छोटे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एक इथं मी चाळणी घेतली आहे बघा. आपण मोदक वगैरे उकडतो ना, तशी चाळणी घ्यायची. त्याला तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये वडे ठेवते. आता तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा मस्त असे वडे वाफवून तयार होतात. पाण्याला पण हळूहळू उकळी यायला लागले. त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि त्यावरती चाळणी ठेवायची आणि वरून पॅक बसणारं झाकण झाकायचं आहे. गॅसची फ्लेम फास्ट करून एक 5 ते 7 मिनटं हे वडे चांगले वाफवून घ्यायचे. या पिठामध्ये खाण्याचा सोडा अजिबात वापरला नव्हता, तरीसुद्धा वडे किती चांगले फुगलेत बघा. थोडंसं हे थंड करून घ्यायचं आहे आता. याला कलरसुद्धा किती छान आला आहे वड्यांना बघा. असे नुसते जरी खाल्ले ना तरीही खूप टेस्टी लागतात किंवा तुम्हाला तळून घ्यायचे असतील तर तळूनसुद्धा घेऊ शकता. पण मी अगदी कमी तेलाचा वापर करून हे मी बनवणार आहे. तर व्यवस्थित शिजलेत का नाही ते चेक करते. एकदम चाकू क्लीन निघाला आहे, म्हणजे वाफवून छान तयार झालेले आहेत. आता पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. आणि तेलामध्ये हे वडे आपणाला परतून घ्यायचेत आणि परतताना सुद्धा याला चांगला कुरकुरीतपणा येण्यासाठी गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची, जास्त फास्ट करू नका. आणि अधूनमधून पलटी करत दोन्ही साईडने चांगले क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचेत. वाफवून घेतलेले असल्यामुळे याला काय फारसा वेळ लागत नाही, पटकन तयार होतात. आता अशाच पद्धतीने उरलेले वडेसुद्धा मी चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेले आहेत. मस्त असे गरमागरम खायला खूपच टेस्टी लागणारे, वरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ असे खमंग टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा मेथीच्या भाजीचे वडे आपले तयार झालेले आहेत. आणि हे वडे खाण्यासाठी यासोबत कोणत्या चटणीची वगैरे आवश्यकता अजिबात भासत नाही. असे नुसते जरी खाल्ले ना तरीही टेस्टी लागतात किंवा दह्यासोबत खायला घ्या. आतमधून बघा किती सॉफ्ट झालेत आणि वरून एकदम कुरकुरीत. अशाच प्रकारच्या नवीन जुन्या पारंपरिक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.